नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे ऐश्वर्याची कारस्थानं दिवसेंदिवस वाढत चाललेली असतात. ऐश्वर्याला काही करून जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घरातून बाहेर हकलून द्यायचं असतं आणि त्यासाठी ती आता वारंवार जानकीवरती नको ते आरोप करत असते. अगदी नानांना ढकलल्यापासून ते नानांच्या रूममध्ये साप सोडण्यापर्यंतचे सगळे आरोप इथे ऐश्वर्याने जानकीवरती केलेले असतात. नकळतपणे का होईना, पण सुमित्रासुद्धा आता ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत असते. पण इथे आता शर्वरी त्याचबरोबर सौमित्र या दोघांना वाटत असतं की जानकी असं कधीच करू शकत नाही. नाहीतर इथे सारंग आणि सुमित्रा या दोघांनाही आता जानकीवरती संशय आलेला असतो. पण इथे सुमित्राचं हे वागणं आता अजिबात ऋषिकेशला आवडत नाही आणि ऋषिकेश जाऊन आता सुमित्राला जाब विचारतो. त्याचबरोबर इथे आता नानासाहेब ठीक झालेले असतात, पण तरीसुद्धा जानकीने त्यांना सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुम्ही एकदम व्यवस्थित होत नाही, तुम्ही नीट बोलत नाही, तोपर्यंत ऐश्वर्याला हे कळता कामा नये की तुम्ही बरे झालेला आहात. नाहीतर ती पुन्हा काहीतरी कारस्थान करून तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, असं आधीच जानकीने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे नानासाहेबसुद्धा आता त्यांच्या नाटकामध्ये सामील झालेले असतात. तर इथे आता जानकीने ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं की दसऱ्यापर्यंत तुझा हा खोटा मुखवटा आहे तो बाजूला करून टाकेन आणि बघ तुझं नाही मी इथे दहन केलं ना तर बघच तू. तर इथे जानकी म्हणत असते की तुझी कारस्थानं एवढी वाढलेली आहेत, तुझं पाप एवढं वाढलेलं आहे, त्याचं दहन करणं वेळेवरती आता गरजेचं झालं आहे आणि ते मी लवकरच करेन. मी तर करेनच, पण नानासाहेबसुद्धा करतील. ऐश्वर्याला इथे माहिती नसतं की नानासाहेबांच्या प्रकृतीमध्ये आता खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे ती नानासाहेबांपर्यंत जातच नाही. ती इथे जानकीला चॅलेंज करते, मी तुला सांगितलंय ना की तुला या घरातून मी बाहेर काढणार आणि मी काढल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः आई तुम्हाला ढकलून या घरातून हकलून देतील, असं ऐश्वर्या जानकीला म्हणत असते. तेव्हा जानकी म्हणते, बघूया ना, दसऱ्याचा दिवस देते तुला, त्या दिवशी नाही तुझा हा मुखवटा उतरवला ना तर नाव नाही सांगणार जानकी ऋषिकेश रणदिवे, कळलं ना तुला. तेव्हा इथे अशा पद्धतीने आता जानकी आणि ऐश्वर्यामध्ये त्यांची वॉर ही चालूच असते. पण इथे जानकीने आता शब्द दिल्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी जानकी ऐश्वर्याचा मुखवटा कसा काय उतरवते, त्याचबरोबर नानासाहेब आता संपूर्ण लोकांना कसं काय सांगतात की मला ऐश्वर्यानेच धक्का दिलेला आहे, तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, जानकी निर्दोष आहे, हे आता नानासाहेब स्वतःच्या तोंडाने कसं काय सांगतात. आणि त्यामुळे इथे सुमित्रा आता ऐश्वर्याच्या कानाखाली मारून तिला घराच्या बाहेरचा रस्ता कसा दाखवते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे जानकी आणि ऋषिकेश आता विचार करतात. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी मी आईला जाब विचारणार आहे की ती तुझ्यावरती अविश्वास कसा काय दाखवते. तेव्हा ऋषिकेश जातो आणि म्हणत असतो की आई तू माझी आई नाही आहेस गं, म्हणजे जानकीने तुझ्या हाताखाली 10 वर्ष संसार केला आहे, तू तिला चांगलं ओळखतेस, पण तरीसुद्धा तिच्या बोलण्यावरती तुझा विश्वास नाही आणि ती ऐश्वर्या आता आली आणि तू लगेच तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून जानकीला चुकीचं समजतेस. तू तुझ्या मनाला विचार की आपली जानकी कधी असं करू शकते का, ती नानांना कधी त्रास देऊ शकते का, या गोष्टीचा तू विचार कर. ऐश्वर्याचं लग्न होण्याआधी आपलं घर अगदी व्यवस्थित चालू होतं, मग आत्ताच असं का होतं आहे. तेव्हा सारंग सगळं बोलणं ऐकतो. सारंगलासुद्धा आता ऋषिकेशच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, मला कुणाचं काही जाणून घ्यायचं नाही आहे, मला सगळं काही कळलं आहे, घरच एवढं गढूळ झालं आहे ना, कोण खरं बोलते कोण खोटं मला काही कळत नाही आहे, माझा कुणावरती विश्वासच नाही आहे. आणि तू म्हणतोयस ना ऋषिकेश, बायकोची बाजू घेऊन आईला प्रश्न विचारतोयस, अरे मला कुणाशी नाही बोलायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की मी तुला एवढं लहानाचं मोठं केलं आणि आता तू मला प्रश्न विचारायला आलेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा आता कुणावरतीही विश्वास नाही आणि बदलले मी नाही तर बदललात तुम्ही दोघंजणं. तुमच्या दोघांच्या वागण्या बोलण्यामध्ये किती बदल आला आहे तुम्ही स्वतःच जरा बघा ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आई अगं तू हे बोलायला विसरलीस का की मी तुझा सावत्र मुलगा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश पुन्हा सावत्र हा शब्द माझ्यासमोर बोलायचं नाही, सावत्रपणाची भावना माझ्या मनात नाही तर तुम्हाला कळल्यापासून ती तुमच्या मनात आहे, असं इथे सुमित्रा म्हणत असते. तेव्हा ऋषिकेशला तिच्या बोलण्याचं आता खूपच जास्त वाईट वाटत असतं. सुमित्राचा राग एवढा पराकोटीला गेलेला असतो की ती जानकीकडून आता घराच्या किल्ल्यासुद्धा काढून घेते. मात्र इथे सुमित्रा कुणा एकाची बाजू घेत नाही. ऐश्वर्या आणि जानकी
दोघींना सुद्धा चांगलं सुनावते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग कसं वाटलं आता? बघताय ना, किल्ल्यासुद्धा गेल्या आणि आता तुम्हाला नानांची जबाबदारीसुद्धा दिलेली नाही आहे. तुम्ही आता काहीच नाही करू शकत. काय अर्थ आहे तुमच्या इथे राहण्याला? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, हे सगळं तू मुद्दामून करतेस ना, पण आता तू बघ, दसऱ्यापर्यंत तुझा हा खोटा मुखवटा नाही उतरवला ना तर नाव नाही सांगणार जानकी म्हणून. कळलं ना तुला? मी आत्तापर्यंत माझी ताकद होती ते माझं कुटुंब, माझं सर्वस्व, माझा श्वास माझं कुटुंब आहे. त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि माझ्या या सुंदर आणि साध्याभोळ्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कधीही माफ करणार नाही, असं जानकी आता ऐश्वर्याला म्हणते. त्याचबरोबर अवंतिका खूप घाबरलेली असते. अवंतिका सौमित्राला म्हणत असते, त्या ऐश्वर्यानेच आपल्या नानांना धक्का दिला असेल, तिनेच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असेल. जानकी वहिनी किती चांगले आहेत, त्या नानांना कधीच काही दुःख देऊ शकत नाही. मला भीती वाटते सौमित्र, तू घरी ये, नाहीतर ती ऐश्वर्या तुला सुद्धा त्रास देऊ शकते. तर इथे आता सौमित्र म्हणत असतो, अगं तुला माहिती आहे का, त्या ऐश्वर्याने सगळ्या चुकांचं खापर आपल्या जानकी वहिनीवरती टाकलेलं आहे. जानकी वहिनी एकटी पडले, तिला आपल्या सगळ्यांची गरज आहे. तेव्हा मी इथे थांबून तिची साथ देणार आहे. काय पुढे होतंय ते मी तुला सांगेन, नाहीतर मी आईची परवानगी घेऊन घरीसुद्धा येईन, असं सौमित्र आता अवंतिकाला म्हणतो. त्याचबरोबर इथे ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की आता आपल्याला जे काही करायचं आहे ना, शांत डोक्याने करावं लागेल. ही ऐश्वर्या खूपच जास्त चलाक आहे, ती कशी बाजी फिरवते हे तिला तिचं बरोबर जमतं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, ह्या वेळेला आपण सुद्धा आहे ना शांत डोक्याने विचार करायचा. आपण इथे आता आपले जे सोनार काका आहेत त्यांना फोन करूया, कारण त्यांच्याकडे सगळे लोक दागिने बनवायला टाकतात. तेव्हा ऋषिकेश फोन करतो आणि म्हणत असतो की काका, जरा मला तुम्ही सांगाल का, गेल्या महिन्यामध्ये तुमच्याकडून कुणी नकली दागिने बनवून नेलेत का 1 ग्रॅम सोन्याचे? तेव्हा इथे आता काका म्हणत असतात की हो, माझ्याकडून सयाजी विखे पाटील यांनी खूप सारे दागिने बनवून नेलेले आहेत 1 ग्रॅम सोन्याचे. 1 ग्रॅम सोन्याचं पाणी त्याच्यावरती शिंपडलेलं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की सयाजी विखे पाटील यांनी जे खोटे दागिने तयार केले होते ते सगळे ऐश्वर्याने तर इथे आणून लपवले नसतील ना. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, हे सगळं कारस्थान सयाजी विखे पाटील यांचं आहे ना. मग ज्या वेळेला मी तुमच्याकडे दागिने गहाण ठेवत होतो त्यावेळेला तुमच्या दुकानातून बनवून आणलेले दागिने तुमच्या हातामध्ये होते, तुम्ही ते ओळखले नाही का? आणि सोन्याचे सर्व दागिने कपाटामध्ये ऐश्वर्याने लपून ठेवले होते. तेव्हा इथे आता सोनार काका म्हणत असतात की ऋषिकेश, जर असं असेल ना तर मी घरी येऊन साक्ष द्यायला तयार आहे की सयाजी विखे पाटील यांनी हुबेहूब जानकीचे जसे दागिने आहेत तसे दागिने आमच्या दुकानातून बनवून घेतले आहेत. म्हणजे ते आधी मला माहिती नव्हतं, आमच्या माणसांनी मला सांगितलं. मला जर माहिती असतं तर मी तेव्हाच इथे बोललो नसतो का? ते दागिने नकली आहेत आणि आमच्याच दुकानातून बनवून गेलेले आहेत. म्हणजे फक्त 1 ग्रॅम सोन्याचं पाणी त्यांच्यावरती शिंपडलेलं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता खूप मोठा पुरावा आता सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांच्यासमोर येणार असतो. त्याबरोबर सुमित्राला सुद्धा सत्य काय आहे हे कळणार असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काका, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही दर्शनासाठी या आणि त्यावेळेला आईसमोर तुम्ही सांगा की तुमच्याकडे सयाजी विखे पाटील यांनी खूप सारे नकली दागिने बनवायला टाकले होते, ते सुद्धा जानकीच्या दागिन्यांसारखे. तुम्हाला फोटो पाठवले होते, तेव्हा ते फोटोसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये असतील ना, ते सुद्धा दाखवा. जे दागिने इथे आता ऐश्वर्याने जानकीच्या लग्नातले फोटो पाठवलेले असतात आणि बरोबर तेच दागिने इथे काकांच्या लोकांनी बनवलेले असतात, डिझाईन केलेले असतात. आणि जेव्हा ते फोटोज इथे आता ऋषिकेश आपल्या मोबाईलवरती मागतो तेव्हा जानकीचेच फोटो असतात, तिचीच साडी, फक्त चेहरा इथे आता दाखवण्यात आलेला नसतो, चेहरा फक्त बाजूला असतो, बाकी साडी आणि दागिने तर सगळं काही जानकीचे असतात. ते फोटोसुद्धा ऋषिकेशच्या मोबाईलवरती पुरावे म्हणून पाठवलेले असतात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की आता सोनार काकासुद्धा पुरावे देण्यासाठी तिथे येणार आहेत. तर इथे सयाजी काकांच्या मोबाईलवरती ऐश्वर्याने जे फोटो पाठवलेले असतात तेच फोटो इथे सयाजी विखे पाटील डिझाईन करण्यासाठी डिझायनरला पाठवतात. त्याच्यामुळे इथे आता ते दागिने बनण्यासाठी सोनार काकाच्याच दुकानामध्ये गेलेले असतात. त्यामुळे इथे आता जे फोटो ऐश्वर्याने पाठवलेले असतात ते जानकीचे आहेत हे सुद्धा सिद्ध होणार असतं. तेव्हा इथे आता सगळेजण बसलेले असताना इथे सुमित्राच्या समोर ऐश्वर्या म्हणत असते की हे सगळं जानकी वहिनीनेच केले आणि आरोप उगाच माझ्यावरती करतायत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, नाहीतर काय, ती जानकी जशी दिसते तशी नाही आहे, खूपच जास्त हरामी आहे. तेव्हा इथे आता शर्वरी म्हणत असते, आजी तू असं का करतेस गं? जानकी वहिनी असं कधीच करू शकत नाही. अगं, नानांची किती काळजी घेतात त्या, आणि तू जानकी वहिनीला 10 वर्ष ओळखतेस ना, त्यांनी कधी याआधी असं केलंय का? मग तू आता का असा विश्वास दाखवत नाहीस
तिच्यावरती, तिला घालून पाडून बोलतेस, अविश्वास दाखवतेस. तिने काय बिघडवलंय काय तुझं? काय तुला माया लावली नाही? तुझं तिने काही केलं नाही असं काय आहे का? तेव्हा इथे आता शर्वरी आजीला गप्पच करते. त्यानंतर इथे आता सगळं काही व्यवस्थित चालू असतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने जानकीची साडी नेसून साप सोडणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेली होती. त्यामुळे इथे आता जानकीला ही गोष्ट कळलेली असते. तेव्हा जानकी आता स्वतःची साडी नेऊन आता ती ऐश्वर्याच्या कपाटामध्ये ठेवून देते. जानकी म्हणते, माझ्यासारखा गेटअप करून गेली होतीस ना त्या माणसाला भेटायला, मग आता अबोली रंगाची साडी मी तुझ्या कपाटामध्ये ठेवले आणि आता आईंना मी दाखवणार आहे ती साडी आणि सांगणार आहे की तू माझी साडी नेसून गेली होतीस आणि कपाटामध्ये ठेवली आहेस म्हणून. कारण त्या दिवशी मी मंदिरामध्ये गेले होते ऋषिकेश बरोबर, मी तर तिथे नव्हते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि म्हणते, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करायची? आणि ती धावत पळत जाऊन आता कपाटामधून साडी काढते आणि ती म्हणते की चला आता मी कपाटामधून साडी काढते आणि ती नष्ट करून टाकते, पुरावाच नष्ट करून टाकते. ऐश्वर्या ती साडी बाहेर घेऊन येते आणि तिला आता जाळण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच इथे जानकी आता सुमित्राला आवाज देते आणि म्हणते, आई लवकर इकडे या. इकडे बघा आता ऐश्वर्याने काय केले. तिने माझी साडी नेसून त्या सापवाल्या माणसाला भेटायला गेली होती आणि आता पुरावा ती नष्ट करून टाकते. बघा माझी साडी तिने जाळून टाकलेली आहे. तेव्हा सुमित्रा तिथे येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, नाही आई, यांनी मुद्दामून माझ्या कपाटामध्ये साडी ठेवली होती माझ्यावरती आळ यावा म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मग जर तू खरी होतीस, तुला पुरावा नष्ट करायची गरजच काय होती? अबोली रंगाची साडी मग तू जाळलीस कशाला? तेव्हा सुमित्रा आता जोरदार ऐश्वर्याच्या कानाखाली देते आणि म्हणत असते की ऐश्वर्या, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि जानकीवरती अविश्वास दाखवला आणि तू काय केलास? माझ्या सौभाग्याला मारण्याचा प्रयत्न केलास, माझं कुंकू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? आणि सुमित्रा तिच्या आता जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की याचा अर्थ नानांना तूच ढकललंस, तूच नानांच्या खोलीमध्ये साप सोडला होतास ना, मग तू त्यांच्या जीवावरती उठलीस. अगं मी उगाचच त्या बिचाऱ्या जानकीवरती अविश्वास दाखवला आणि तिला मी नाही ते बोलले. तेव्हा इथे ऋषिकेशने आता दसऱ्यासाठी सगळ्या लोकांना इन्व्हाइट तर केलेलंच असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता मी तुला काही बोलत नाही आहे, पण आता नानासाहेब जेव्हा शुद्धीवरती येतील आणि ते स्वतःच्या तोंडाने कबूल करतील की तूच त्यांना धक्का दिलेला आहेस, त्यानंतर मात्र मी तुला अजिबात सोडणार नाही आहे. तरी इथे आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की नानासाहेब बरेच होणार नाही आहेत, कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाच नसते असं तिला वाटत असतं. मात्र इथे जानकी, त्याचबरोबर ऋषिकेश आणि नानासाहेब या तिघांचा प्लॅन असतो. नानासाहेबांना बरं वाटत असतं. जानकीने त्यांच्यासाठी निर्जला व्रत ठेवलेला असतो आणि त्यामुळे इथे त्याचा प्रसाद म्हणून नानासाहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघंजण रूममध्ये असताना इथे आता नानासाहेबांना जानकी म्हणत असते की नानासाहेब, तुम्हाला जिन्यावरून धक्का कुणी दिला? तरी ते हळूहळू आता नानासाहेब म्हणतात की ऐश्वर्याने. तेव्हा जानकी म्हणते, पण हा आरोप तिने माझ्यावरती टाकलाय नानासाहेब. तिने असं सगळ्यांना सांगितलंय की मी तुम्हाला धक्का दिलाय आणि तिने तुमची शाल माझ्या हातामध्ये दिली, त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झालाय. तर नानासाहेब, आता जोपर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणाला काही सांगायचं नाही आहे. तुम्ही बरे झाला नाहीत असंच वागायचं. सारंग भाऊजींना काही कळता कामा नये, कारण सारंग भाऊजीसुद्धा सगळं काही आता ऐश्वर्याचं ऐकतात. तेव्हा इथे आता जानकीने सांगितल्याप्रमाणे आता ऋषिकेश आणि नानासाहेब दोघेही करत असतात. ऋषिकेशसुद्धा शांत झालेला असतो. तो फक्त इथे ऐश्वर्याच्या नकळत पुरावे जमा करत असतो. आणि तेव्हा इथे आता नानासाहेबसुद्धा बरे झालेले असतात, पण ते नाटक करत असतात की ते पूर्णपणे शुद्धीवरती आलेले नाही आहेत आणि ते आजारपणाचं नाटक करतात. कारण इथे जानकी म्हणालेली असते की तुम्ही ठणठणीत बरे व्हायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही स्पष्ट सगळ्यांना सत्य सांगाल तेव्हाच ते खरं वाटेल, नाहीतर ऐश्वर्या तुम्हाला बोलूसुद्धा देणार नाही असं जानकी म्हणत असते. तेव्हा इथे नानासाहेबांना कळलेलं असतं की ही ऐश्वर्या साधी भोळी नाही आहे, ती कुठल्याही थराला जाऊ शकते, अगदी माणसाला मारण्या इतपत तिची मजल जाऊ शकते. हे आता जिथं जागतं उदाहरण म्हणजे इथे ऐश्वर्याने नानासाहेबांच्या वयाचा मान न ठेवता त्यानं जिन्यावरून धक्का दिलेला असतो, जेणेकरून तिचं भांडं, तिचं सत्य कुणालाही कळू नये. तेव्हा आता फायनली दसऱ्याचा दिवस आलेला असतो. तेव्हा ऋषिकेशने आता सोनार काकांना सुद्धा घरी बोलावलेलं असतं. ते नानासाहेबांचे मित्र असतात. तेव्हा ऋषिकेश आता सगळी बाजू त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो की खरे दागिने हे कपाटामध्ये होते आणि घरातली सिच्युएशनसुद्धा सांगतो. तेव्हा इथे आता सगळेजण तिथे बसलेले असतात आणि इथे आता देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की सोनार काका, तुमच्याकडे जसे दागिने जानकीचे आहेत तसे दागिने कुणी बरं बनवायला सांगितले होते? तेव्हा इथे सोनार काका आता मोबाईलमधले फोटो सुमित्राला त्याचबरोबर शर्वरी
ऐश्वरी घरामध्ये सगळ्यांना दाखवतात तर ती साडी आणि ते दागिने बरोबर जानकीच्या अंगावरचे असतात, कारण ते लग्नातले फोटो ऐश्वर्याने पाठवलेले असतात सयाजी विखे पाटील यांना आणि ते खोटे दागिने बनवायला सांगितलेले असतात. तेव्हा सोनार काका आता सुमित्राला सांगतात की सयाजी विखे पाटील आले होते आणि जसे जानकीचे दागिने आहेत तसे खोटे दागिने खूप सारे आम्हाला बनवायला सांगितले होते. त्याचबरोबर नानासाहेबसुद्धा तिथे आपल्या पायावरती चालत येतात आणि म्हणतात की मला धक्कासुद्धा जानकीने नाही तर ऐश्वर्याने दिला होता आणि सुमित्रा तुझ्याकडून मलाही अजिबात अपेक्षा नव्हती की तू जानकीवरती अविश्वास दाखवशील, तिच्यावरती संशय घेतील. अगं जानकी कधी मला धक्का देऊ शकते? ही गोष्ट तू बोललीस तरी कशी? तिच्यावरती कसा तू अविश्वास दाखवलास? आणि ऐश्वर्या जे आता आपलं घर तोडायला आली आहे, आपल्याला सगळ्यांना वेगळं करायला आली आहे, उद्ध्वस्त करायला आली, तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे इथे आता नानासाहेबांनी हे सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं की जिन्यावरून धक्का हा ऐश्वर्याने दिला होता, जानकीने नाही. त्याचबरोबर सोनाराने सुद्धा मोबाईलमधले फोटो जे जानकीच्या लग्नातले होते ते फोटो दाखवून सांगितलेलं असतं की सयाजी विखे पाटील यांनी आम्हाला हे खोटे दागिने बनवायला सांगितले होते हुबेहूब. तेव्हा इथे सुमित्राच्या समोर आता खरा गुन्हेगार आलेला असतो. त्यामुळे इथे सुमित्रा आता इकडे तिकडे बघते आणि ऐश्वर्याच्या सगळ्यांसमोर कानाखाली मारून तिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवते.